नमस्कार, मी राजेंद्र शिंदे आणि आपण पाहता थेट वार्ता चॅनल। आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा लेखाबद्दल जो फक्त राजकारणावर भाष्य करत नाही, तर ओबीसी समाजाच्या वर्तमान आणि भविष्यावर थेट प्रश्न उभा करतो। उपवर्गीकरणाच्या संघर्षात ओबीसी आहेत तरी कुठे? लेखक गुणाजी काजिरडेकर यांनी विचारलेला हा प्रश्न आज अनेकांच्या मनात निर्माण होत आहे। लेखात कोकणातील सामाजिक बदल, ओबीसी समाजातील राजकीय भूमिका, जातनिहाय जनगणनेची मागणी आणि भविष्यातील सामाजिक संघर्ष यावर अत्यंत स्पष्ट भाष्य करण्यात आले आहे। या लेखाचा केंद्रबिंदू आहे ओबीसी समाजाने आता फक्त प्रेक्षक न राहता सक्रिय भूमिका घ्यायला पाहिजे। लेखक सांगतात की पूर्वी कोकणात शिक्षण आणि सामाजिक जागृती मर्यादित होती, पण 2014 नंतर सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली। आज कोकणातील अनेक युवक फुले शाहू आंबेडकर विचारांशी जोडले गेले आहेत। हे परिवर्तन अचानक घडलेलं नाही, तर दीर्घ सामाजिक संघर्षाचं फलित आहे। या लेखात एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला आहे। पूर्वी कोकणातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरांकडे वळले। त्या शिक्षणामुळे आणि शहरातील अनुभवामुळे त्यांच्या विचार विश्वात मोठा बदल झाला। आज ओबीसी समाजातील युवक फक्त नोकरीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवरही बोलू लागले आहेत। हा बदल लोकशाहीसाठी सकारात्मक संकेत मानला जातो। या लेखात सरकारच्या उपवर्गीकरण धोरणावर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे। प्रश्न असा विचारला जातो की जर ओबीसी समाज शांत राहिला तर भविष्यात खुल्या जागांवरचा हक्क कमी होणार नाही का? लेखकाचं मत स्पष्ट आहे। सामाजिक न्याय टिकवायचा असेल तर प्रत्येक घटकाने संविधानिक अधिकाराबाबत जागरूक राहणं आवश्यक आहे। लेखातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जातनिहाय जनगणनेची मागणी। लेखक सांगतात की जर ओबीसी समाजाची खरी लोकसंख्या समोर आली तर सामाजिक आणि राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न अधिक स्पष्ट होईल। आज देशभरात जातनिहाय जनगणनेवर चर्चा सुरू आहे। अशा वेळी महाराष्ट्रातील हा मुद्दा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। या संपूर्ण लेखातील एक सकारात्मक बाजू म्हणजे लेख फक्त टीका करत नाही, तर समाजाला विचार करायला भाग पाडतो। विशेष म्हणजे या लेखात संघर्षाची भाषा असली तरी त्यामागे सामाजिक जागरूकतेचा हेतू स्पष्ट दिसतो। तरुणांनी शिक्षण, संघटन आणि संविधानिक मार्ग स्वीकारावा हा अप्रत्यक्ष संदेश या लेखातून दिला गेला आहे। एक गोष्ट मात्र निश्चित आहे, आज महाराष्ट्रात ओबीसी राजकारण आणि सामाजिक प्रश्न हे नव्या टप्प्यावर पोहोचले आहेत। उपवर्गीकरण असो, राजकारणाचा मुद्दा असो की जातनिहाय जनगणना असो, या सर्व विषयावर समाजातील प्रत्येक घटकाने अभ्यासपूर्वक आणि शांतपणे विचार करण्याची गरज आहे। कारण लोकशाही मजबूत होते ती संवादातून, संघर्षातून नाही। या विषयावर तुमचं मत काय आहे? ओबीसी समाजाने अधिक सक्रिय व्हायला हवं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।